साहेब, संपूर्ण राज्यभरात सगळ्या राज्यभरात सध्या विषय असतोय तो नाशिकच्या कॅप्टन खराब यांचा. नाशिकमध्ये कॅप्टन खराब जे होते त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या अनेक राजकीय नेत्यांची दागीबाजी आता समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आपलं काय मत? हे खरं आहे. मी वर्तमानपत्रातून सुद्धा मी वाचतो आहे. फारसं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरातबद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे. पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, मंदिर आहेत, मंदिरामध्ये तुम्ही ध्यानधारणा करा, योगा करा, प्राणायाम करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे सुद्धा जे आहेत गुरुजी वगैरे आहेत, ते समाजाची सेवा वगैरे करतात. पण अशा काही लोकांमुळे जे आहेत मग ते सगळे एकजात बदनाम होतात. तर आता यांच्याकडे सुद्धा बरीच मोठी मोठी मंडळी येत होते. आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल. कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा सगळा परिणाम जो आहे हा आम जनतेवर होतो. कारण आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत. मग हे मंत्री जातात, मग आपल्याला जायला काय हरकत आहे, एवढं मोठं मनुष्य दिसतं. असा हा प्रभाव पाडण्याचे सुद्धा प्रकार खूप होतात. पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल. आणि त्यांनी जर आणखीन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतील. चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्यांच्या संस्थांवरच त्या होत्या, त्यामुळे चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्या खराच्या संस्थांवरच सदस्य होत्या चाकणकर, त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या. आहे ना. आता सतत आपण जायला लागलो आणि एखाद्याला मदत करायला लागलो की मग कोणतरी त्यांना आपलं संस्थेवर सुद्धा घेतातच. चला बाबा, मोठी माणसं आहेत, मोठ्या पदावरचे लोक आहेत, आपल्याला मदत होईल, आपल्या संस्थेला मदत होईल म्हणून घेतात. घेतला असेल त्यांना. महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकडून, रुपाली चाकणकरांकडून. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. असं नाही, सगळे निर्णय जे आहेत, शासकीय निर्णय जो आहे आयोगाचा, हा भाग शासनाबरोबर, गव्हर्नमेंट बरोबर येतो, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आहेत. निर्देश देणारे, आदेश देणारे, माहिती देणारे, घेणारे, चौकशी, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच उपमुख्यमंत्री जे आहेत ते निर्णय घेतील. आणि पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्राताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. पण सुनेत्राताई या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत महिला, आणि त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी पण मागणी. मागणी तर आपण करतोच आहोत, पण एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे 1-2 दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही. पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम तो कार्यक्रम तो, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळे काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असा राजीनामा घेणं सुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार, आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार, आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल.
कारण हे पद महत्वाचं पद आहे आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीशी चर्चा करणं आवश्यक होतं. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांना अटक करा अशी देखील मागणी. हं? चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांना आता असं नाही की त्यांनी काय चुकीचं काय केलं असेल तर पोलीस पाहून घेतील. साहेब, महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच खराब अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बळजबरी जमीन बळकावल्या असे देखील प्रकार आता समोर येतात. म्हणजे विशेषतः सिन्नर असेल, शिंदे असेल. आता असं आहे ना की त्यांना अरेस्ट झालेली आहे. जोपर्यंत पॅन्डोरा बॉक्स उघडत नाही तोपर्यंत सगळे दबून असतात. पण एकदा अशी कारवाईला सुरुवात झाली की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्याकडे जास्ती माहिती आहे ते ताबडतोब जे आहे त्या तपास यंत्रणेकडे जातात आणि ती माहिती पुरवतात आणि त्यातून मग आणखी या केसेस तयार होतात. साहेब, पण ज्यावेळी याच्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की अनेक IPS IAS अधिकाऱ्यांची देखील त्यांच्या दरबारात हजेरी होती. त्यांच्यासोबत काही जमिनी घेतल्याची पण माहिती आता समोर येऊ लागली. त्या संदर्भात मला काही माहिती नाही आहे. काय ज्या आता मला वाटतं पुण्याच्या काही अधिकारी आहेत, मला वाटतं ते तपास यंत्रणा पुण्यावरून आलेले. तर त्या मला असं वाटतं की अतिशय निर्भयपणे निपक्षपणे या सगळ्याची माहिती घेतील, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतील. कोट्यवधीची माया गोळा केली आहे, संपत्ती त्यांनी गोळा केलेली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे अशी देखील. अरे सगळ्यांची चौकशी होईल सांगतो ना. आता ज्यावेळी कॅप्टन खराबला अटक करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला तर तुमचं बरं वाईट होतं, तुम्ही माझ्यावरती तुम्हाला आम्हाला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल. म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. साहेब, संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणतायत की भाजपचं सरकार उलटून टाकण्यासाठी तांत्रिक प्रयोग कॅप्टन खराबकडनं केले जात होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई. मला त्याच्यावर ते बोलले त्याच्यावर मी काय कॉमेंट करू काय इच्छित ना. अशा तंत्र मंत्राने जे आहेत तर शासन जर उलथून टाकता आलं असतं तर देशातले अनेक शासन ज्या गव्हर्नमेंट जे आहेत त्यांच्या रोज उलथापालथी झाल्या असतील. साहेब, सिन्नर मधलं त्याचं जे संस्थान आहे खरंच त्या ठिकाणी दारणामधून पाणी देण्यात आलं की जे पाणी ऍक्च्युली मराठवाड्याला जातं. खास पाईपलाईनने ते पाणी त्या ठिकाणी आणण्यात आलं, त्यासाठी सरकारचाच निर्णय झाला. महाविकास आघाडीच्या काळात GR काढण्यात आला. नाही महाविकास आघाडीच्या काळात GR काढला होता जलसंपदा विभागाने. नाही, असं अनेक ठिकाणी होतं. नाही असं नाही. अनेक चांगले जे आहेत या क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, त्यांनी अनेकांना ज्या आता नोकरी दिलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी नेऊन जे आहे तिथे चांगली शेती वगैरे करून फुलवलेली आहे आणि स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. चांगली गोष्ट सुद्धा करतात. तर ती काही पहिलीच गोष्ट नसणार, अनेकांना दिलेली असतात. अशा शक्य असेल आणि पाणी असेल आणि तुम्ही जर मागितलं तर देतात ना परवानगी. त्यांना काय माहिती की हा मनुष्य काय करतोय. कुणाला आपण पाणी मागितलं त्याला देतो. आता तो बाहेर काय त्याचा उद्योग धंदा आहे ते अधिकारी काय त्यांना माहिती आहे. नियमात बसलं असेल त्यांनी दिलं असेल.